आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. पहिल्याच जोरदार पावसात राज्यातील परिस्थिती बिघडल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. या परिस्थितीसाठी सरकारला जबाबदार धरत त्यांनी प्रशासनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच राम मंदिरातील कथित चोरीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भाजपला लक्ष्य करत सरकारकडे स्पष्टीकरणाची मागणी केली. एक पाऊस पडलाय आणि पूर्णपणे महाराष्ट्र पॅरलाइज झालेला आहे अशी परिस्थिती सगळ्या चॅनल्सच्या माहितीवरून आपल्याला दिसते. आज तुम्ही पुण्याच्या स्टेशनला जा, एसटी स्टँडला जा, शाळा बंद आहे, कॉलेज बंद आहे, हे मी समजू शकते. पण कनेक्टिव्हिटी पुणे आणि मुंबई ही एवढी महत्त्वाची शहरं आहेत, त्याच्यात कनेक्टिव्हिटी बंद होणं हे धक्कादायक आहे. म्हणजे पुण्या मुंबईमध्ये सेशन चालू आहे. सेशनला आमदार पण आज पोचणार आहेत का नाही देवालाच ठाऊक. आणि जर आमदार निघाले नसतील तर माझी त्यांना विनंती आहे, जाऊ नका, रिस्क घेऊ नका. पण जर आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी विधान भवनला पोचू शकत नसतील, तुम्ही विचार करा, एखादी इमर्जन्सी असेल, एखादा डॉक्टर असेल, कुणाची फ्लाईट असेल, कुणाच्या शिक्षणाची कामं असतील, एवढी कामं असतात, त्याच्यासाठी कोणी मुंबई पुणे प्रवास करू शकत नाही. आणि मुंबई पुणे प्रवास करण्यासाठी 3 रस्ते, एक रस्ता नाही आहे, 3 रस्ते. एक ताम्हिणी घाटातून तुम्ही जाऊ शकता, तो बंद. मिसिंग लिंक म्हणे तो बंद. जुना आपला म्हणजे तुमचा कदाचित जन्मही झाला नसेल तेव्हा, आमच्या लहानपणी आम्ही त्या खंडाळ्याच्या घाटाने जायचो, जुना रस्ता ज्याला म्हणतात, तोही बंद. मग सगळेच रस्ते बंद झाले असतील तर ह्या सगळ्याचं ऑडिट व्हायला नको की एवढे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स करताना पर्यावरणाचा विचारच या सरकारने केलेला नाही आहे. आणि सगळ्याचे कॉस्ट एस्किलेशन्स आहे, नुसता इन्फ्राचा इश्यू नाही आहे. प्रत्येक आजपर्यंत ह्या केलेल्या सरकारच्या प्रत्येक प्रोजेक्टचं कॉस्ट एस्किलेशन झालेलं आहे. मुंबईमध्ये सुद्धा पावसामुळे मोठं नुकसान होते. कालही 2 जणांचा मृत्यू झाला, झाड कोसळून. तिथे सुद्धा महानगरपालिकेने पूर्वतयारी केली होती का नाही, असं सुद्धा प्रश्न नाही. अर्थातच कसं आहे, आज सत्तेमधले सगळे लोक फक्त 70 वर्षाचा हिशोब काढतात. ह्यांच्या 10-12 वर्षाचा हिशोब कोण देणार? आता झालं ना 12 वर्ष सत्तेमध्ये येऊन, आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार आहे. आणि ज्या पद्धतीने हानी होते याचं उत्तर द्यावंच लागेल या सरकारला. म्हणजे स्कूल बसवर झाड पडलं, त्याच्यानंतर आज मानकुडला 6 का 8 लोक गेले. कोण आहे याला जबाबदार? ऑडिट का होत नाही वर्षभर? कॉर्पोरेशन्स काय करतायत? पक्ष फोडा, घरं फोडा. आणि ज्या पद्धतीने आज विरोधी पक्ष फोडण्याचं पाप सातत्याने होत आहे, ह्याच्यासाठी या सरकारला वेळ असतो. पण सर्वसामान्य मायबाप जनता, ज्या जनतेने ह्यांना सो कॉल्ड मतदान केलं असं ते म्हणतात, मग त्यांच्यासाठी हे सरकार कधी उपलब्ध असतं? राम मंदिरावरून शिवसेनेने आंदोलन सुरू केलेली आहे. तुम्ही काही करणार आहात? उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार. एक तर कालच खरं तर गेला 1 आठवडा निलेश लंकेंची इच्छा आहे अयोध्येला जाऊन तिथे आंदोलन करायचं, पण आता तिथे परवानगी देत नाही. जे जात आहेत खासदार किंवा आंदोलन करण्यासाठी, त्यांना तिकडून काढलं जातं आहे अशी माहिती सगळ्या आम्हाला तिथल्या स्थानिक आमचे जे समाजवादी आणि काँग्रेसचे सगळे आमचे जे मित्रपक्ष आहेत त्यांच्याशी जेव्हा आम्ही बोलणी केली. एक तर दुर्दैवी गोष्ट आहे की अयोध्या टू उज्जैन ही आमच्यासाठी आस्थेची, श्रद्धेच्या जागा आहेत. आणि दोन्ही ठिकाणी एवढा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे हे वास्तव चॅनल आणि वर्तमानपत्र सातत्याने करत आहे. म्हणजे आता तुम्ही विचार करा, राम मंदिर ह्याच्याबद्दल भारतीय जनता पक्षाने एवढा मोठा लढा उभा केला, आणि त्या काळातले म्हणजे आज मला आवर्जून अरुण जेटली, सुषमा स्वराज, यशवंत सिन्हा, अटलजी, माननीय अडवाणीजी, या सगळ्यांनी केवढा संघर्ष केला हे करण्यासाठी. आणि आज त्याच भारतीय जनता पक्षात आज निर्णय प्रक्रियेत ते कुठलेच नेते नाहीत. म्हणजे आपण पुण्यात आहोत, आपले प्रकाश जावडेकर साहेब बघा, किती नेत्यांची नावं घेऊ मी. आज ती सगळी पिढी ज्यांनी राम मंदिर व्हावं आणि अयोध्या ते उज्जैन या दोन्ही बाजूसाठी ताकदीने एवढा मोठा संघर्ष केला, आज त्यांना काय वाटत असेल? ज्या एवढा त्यांचं उभं आयुष्य विरोधी पक्षात असले तरी एवढा संघर्ष केला, राम मंदिर बांधलं, आणि त्या रामाच्या मंदिरात जर आज भ्रष्टाचार होत असेल ते किती दुर्दैवी आहे मला सांगा. आणि पुन्हा मी म्हणते की उज्जैन, अयोध्या टू उज्जैन, आणि मर्यादा, मला सुषमाजींचे शब्द आजही आठवतात. त्या प्रभू श्रीराम कधी नाही म्हणायच्या, त्या म्हणायच्या मर्यादा पुरुषोत्तम राम. मला अजून सुषमाजींचे शब्द ऐकतात.
म्हणजे सुषमाजींनी आमच्यावर संस्कार केले. जरी विरोधी पक्षात आम्ही एकामेकाच्या असलो तरी आम्हाला सांगायचे सुषमाजी की सुप्रिया हे मर्यादा पुरुषोत्तम राम आहे. आता मला सांगा कुठली मर्यादा या सरकारने ठेवली? जर त्याच रामाच्या मंदिरात ज्याच्यासाठी उभं आयुष्य अडवाणीजी, अटलजी आणि सगळ्यांनी केलं, त्याच रामाच्या मंदिरात भ्रष्टाचार होतोय. आणि जेव्हा आम्ही सत्तेत होतो तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारांना हद्दपार करू हे तुम्हीच दाखवलंय ना तुमच्या चॅनलवर. त्याचं तर काहीच झालं नाही. ते दोन्ही पक्ष फोडले, सगळ्यांना क्लीन चिट दिल्या. म्हणजे मग आमच्या कदाचित नेत्यांनी भ्रष्टाचार केलाच नाही ना. मग त्यांनी खोटे आरोप केले आमच्या नेत्यांवर फोडण्यासाठी, घरं फोडा, पक्ष फोडा. आणि त्याच मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या मंदिरात आज भ्रष्टाचार होतोय. हे दुर्दैवी आहे आणि ह्याच्या विरोधात, कारण का आमच्या श्रद्धेचं स्थान आहे, आम्ही हे सहन करणार नाही. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.